अण्णा, आपण आता पत्रकार करमाळा तालुक्यातील जे पत्रकार आहेत या पत्रकारांसमवेत करमाळा तहसील आणि करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी तुषार खरात यांच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. काय सांगाल अटके संदर्भात? मुळात म्हणजे आपल्या सगळ्या बांधवांचं असं म्हणणं आहे की तुषार खरात हा अतिशय प्रांजळपणे गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो आणि असं असताना एखाद्या सत्ताधारी मंत्र्याविरुद्ध त्यांनी सलग त्यांचे दोष दाखवणाऱ्या, त्यांच्या उण्या बाजू दाखवणाऱ्या, शेवटी पत्रकारांचं काम काय असतं? पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. चांगल्या वाईट बाबी जनतेसमोर मांडणं हे पत्रकारितेचं खरं काम असतं आणि अशा वेळेला खरात सारख्या एका धडाडीच्या पत्रकाराने जर एखाद्या सत्ताधारी मंत्री असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल आणि तो खरात त्यांच्याच तालुक्यातला पत्रकार आहे मूळचा, तो मुंबईमध्ये आता गेले अनेक वर्ष कार्यरत आहे आणि केवळ त्यांनी सलग त्यांच्या काही उण्या बाजू किंवा वस्तुस्थितीजन्य काही ज्या गोष्टी असतील त्याच्या नजरेतून त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. म्हणून त्याच्यावर एका दिवसात जर विनयभंग, ॲट्रॉसिटी, खंडणी असे गुन्हे एका दिवसात जर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत असतील आणि त्याला तातडीने अटक होत असेल तर मग ही कसली लोकशाही आहे? एकीकडं सरकारने पत्रकारांच्या संरक्षणाचे कायदे करायचे आणि दुसरीकडं त्यांच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पत्रकारितेने आवाज उठवला की लगेच पत्रकारांना अशा पद्धतीने आकसबुद्धीने अटक करायची, त्यांची हॅरेसमेंट करायची. ही जर लोकशाही असेल तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवल्या जाणारी जी पत्रकारिता आहे किंवा वृत्तपत्र असेल किंवा आजकाल इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक जे काही मीडियाचे सगळे पत्रकारिता करणारी माझे पत्रकार बांधव आहेत, ह्या सगळ्यांनी ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि ह्या राज्यकर्त्यांना त्यांची लायकी दाखवणं हे आपलं खरं काम आहे. आणि मी सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या पत्रकारांना या निमित्ताने आवाहन करतो की ही मोगलाई नाही आहे, ही लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे प्रत्येकाला जो अधिकार दिला आहे, जो मंत्र्याला दिला आहे, तोच तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं कायद्याचं उल्लंघन करून, लोकशाहीची पायमल्ली करून जर आजचे राज्यकर्ते पत्रकार असेल किंवा समाजातल्या कुठल्याही घटकांवर जर अन्याय करणार असतील तर त्याला वाचा फोडणं, त्याच्याविरुद्ध लढणं आणि त्या अशा वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणं हे खऱ्या अर्थानं आज पत्रकारितेचं कर्तव्य ठरलेलं आहे. आपण या ठिकाणी आता सर्वच पत्रकार करमाळ्यातील यांच्या वतीनं तुषार खरात यांची जी अटक झालेली आहे या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. काय सांगाल? जो तुषार खरात यांना जी अटक झाली आहे ती मुळातच अटक होत असताना योग्य चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मुळात म्हणजे राजकीय नेत्याबरोबर पत्रकारांच्या माध्यमातून लोकशाही गळा दाबण्याचं काम या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. कारण अनेक ह्या अगोदर सुद्धा प्रकार घडतात. मोठमोठे राजकीय नेत्यांकडून मंत्री असतील, आमदार असतील, त्या टायमाला विलंब लागतो. पत्रकारांनी ज्या टायमाला आवाज उठवण्याचं काम केलं, तुमचा कुठंतरी पर्दाफाश करण्याचं काम केलं, त्याची दाबण्याचं जे काम आहे ते तुम्ही स्वतः षडयंत्र रस्ताय. मग तो सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल, ही जी होतं एकदम निंदनीय होताना या ठिकाणी मला दिसतं. कारण पत्रकार हा एक समाजाचा आरसा असतो, एक दाखवण्याचं काम करतो किंवा ज्या ठिकाणी घटना घडती तुम्हाला उजेडात आणण्याचं काम करतो. मग सर्वसामान्याचं उजेडात आणल्यानंतर तुम्ही ह्याच्यावर सरकारनं आवाज उठवता. मग तुमचं ज्या टाइम उजेड येतं त्या टायमाला मग तुम्ही गळा दाबण्याचं काम करता. यावर तुम्ही समर्थन का करत नाही? म्हणून ही जी अटक झाली आहे मुळातच एकदम चुकी झाली आहे, निंदनीय झाली आहे. जर या ठिकाणी त्याच्या गुन्हेगार असेल तर चौकशी होणं गरजेचं आहे. त्या चौकशी झाल्यानंतर पुढच्या कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि अगोदरच जर गुन्हे दाखल करून अटक करणं याचा अर्थ पूर्ण ह्या पत्रकारांचा आणि लोकशाहीचा गळा दाबण्याच्या ठिकाणी षडयंत्र आहे आणि सरकार काम करत आहे.
सत्तेचा गैरवापर झाला असं समजायचं. सत्तेचा गैरवापर ही तर कानफड्या म्हणजे नाव पडलेलं आहे पहिल्यापासून. सत्तेचा भाजप जी करत चालला विरोधी पक्ष नेत्यापासून ते दिल्लीपासून प्रत्येक राजकीय नेता म्हणून सत्तेचा गैरवापर होतो आणि मुळात म्हणजे होतो. एखाद्या नेत्यावर तुमचं ज्या टायमाला तुम्ही केलं का रस्त्याच्या उघड येतं काढतात त्या टायमाला नेता स्वतःहून त्या ठिकाणी तुम्ही गुन्हे दाखल करण्याचं एक षडयंत्र रस्ता आणि झालापणे आवाज उठवता. सर्वसामान्याच्या बाबतीत असं तुम्ही लवकर आवाज उठवू शकता. सर्वसामान्य म्हणजे कोण तुमचा राजकीय पदाधिकारी असेल एका नेता ह्याच्यावर आवाज उठवून जातो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पत्रकारांसाठी कायदा मंजूर करतात आणि आता पत्रकारांवर गुन्हा दाखल झाला तरी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस एकही शब्द आतापर्यंत बोलले नाही. तो गेलेला कायदा बसताना घडवून ठेवलेला आहे त्यामुळे तो कायदाच लागू झालेला नाही ना. आपल्या मंत्र्यांची पाठराखण चालू आहे त्यांच्याकडून. हो पाठराखण चालू मंत्री पाठराखण म्हणूनच गुन्हा दाखल झाला ना. पत्रकार हे लोकशाहीचा उत्तम आहे की गळा दाबण्याचं काम कोण करते भाजपच करते मुळात पाहिजे असं.